सारा, ही बघ मज्जा. हो ग, माझ्या कागदावर पण आकृती आहे, पण आपल्या दोघींच्या आकृत्या वेगवेगळ्या आहेत. हो, पण बघ ना, माझ्या कागदावरची उभ्या रेषेच्या डाव्या बाजूची व उजव्या बाजूची आकृती सारखीच आहे, पण विरुद्ध आहे. हो ग, माझ्याकडे तसंच आहे. ताई सांगत होत्या ना की कागदाच्या घडीच्या उजव्या बाजूचा आणि डाव्या बाजूचा आकार जेव्हा सारखाच असतो तेव्हा त्या आकृत्या सममित असतात. सम म्हणजे सारखा आणि मिती म्हणजे आकार किंवा प्रमाण. हां, आठवलं. ताई सममिती शिकवताना हेच सांगत होत्या. आपण आणि आपले प्रतिबिंब आरशाच्या संदर्भात सममित असतात. हो हो, बरोबर. हां, बाईंनी सांगितलं त्याची उजळणी करूया. ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती म्हणतात. इथे अक्ष म्हणजे मधोमध असणारी उभी रेघ. ते पुस्तक हे बघ, यांना प्रतिबिंबित सममिती म्हणतात. प्रतिबिंब म्हणजे एखादी वस्तू किंवा गोष्ट जशी आहे तशीच त्याची दुसरी आकृती दिसणं. उदाहरणार्थ, आपण आरशासमोर उभे राहिलो तर आरशात आपण आहोत तसेच पुन्हा दिसतो. मात्र डाव्या हातात वस्तू असेल तर ती उजव्या हातात आहे असं दिसतं, किंवा उजव्या हातात वस्तू असेल तर आरशात ती डाव्या हातात आहे असं दिसतं. ही तीनही अक्षरे सममित आहेत. काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्षर असतात. या आयताचे उभे, आडवे किंवा तिरपे अक्षर काढले तरी ही आकृती सममितच आहे. चल, आपण एक आकृती काढू. नेहा, तू मला सममित आकृत्या कशा काढायच्या ते परत एकदा समजावून सांगशील का? हो, सांगते की. हे बघ, मी ही रेषा L1 काढली आहे. L1 रेषेपासून डावीकडे 15 मिलीमीटर अंतरावर P हा बिंदू काढला आणि L1 रेषेच्या डावीकडे खालच्या बाजूला 3 सेंटीमीटर अंतरावर Q हा बिंदू काढला. हे दोन बिंदू जोडले की PQ हा रेषाखंड तयार झाला. आता समज L1 ही रेषा आरसा आहे. रेषाखंड PQ चे प्रतिबिंब कुठे असेल हे सांग बघू. हां, आठवलं मला. रेषाखंड PQ हा रेषा L1च्या डाव्या बाजूला आहे, म्हणजे त्याचे प्रतिबिंब रेषेच्या उजवीकडे पडणार. अगदी बरोबर. आता तू काढ बघू. हे बघ, L1 रेषेच्या उजव्या बाजूला मी 15 मिलीमीटर अंतरावर एक बिंदू काढला.
आपण त्याला P असे नाव देऊ. L1 रेषेच्या 3 सेंटीमीटर अंतरावर Q हा बिंदू काढला. आता हे दोन बिंदू जोडल्यावर रेषाखंड PQ हा तयार होईल. बघ, आहे ना रेषाखंड PQ चे तंतोतंत प्रतिबिंब. छानच ग. हो, आता मी अशा प्रकारच्या भरपूर आकृत्या काढीन. आपण काय शिकलो? आपण आणि आपले प्रतिबिंब हे आरशाच्या संदर्भात सममित असतात. आपली डावी बाजू आरशातील प्रतिमेची उजवी बाजू आणि आपली उजवी बाजू ही आरशातील प्रतिमेची डावी बाजू दिसते. ज्या सममित आकृतीचे त्यातील अक्षामुळे होणारे दोन भाग एकमेकांशी तंतोतंत जुळतात त्या प्रकारच्या सममितीला प्रतिबिंबित सममिती असं म्हणतात. काही आकृत्यांना एकापेक्षा जास्त सममिती अक्ष असतात. स्वाध्याय: पुढील आकृत्यांच्या सममित आकृत्या पूर्ण करा.